नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. उद्याच्या दिवशी राखी पौर्णिमा आहे. रक्षाबंधन संपूर्ण देशभर हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने खरीदारी होत असते आणि खरीदारी करत असताना त्याच्यामध्ये मग नवे ड्रेसेस असतील, ज्वेलरी असेल, अनेक गोष्टी येतात. बहीण भावाला राखी बांधते आणि त्या बदल्यामध्ये तिला काही छोटीशी भेटवस्तू दिली जाते. इथे मी दिल्लीमध्ये आहे. उत्तरेकडे तर हा सण जो आहे तो खूप उत्साहात साजरा केला जातो. अशाच वेळेला आठवण यावी ती फॅब इंडियाच्या एका जाहिरातीची किंवा तनिष्कच्या जाहिरातीची. गिवा नावाची कंपनी आहे जी ज्वेलरी बनवते आणि त्यांनी एक नवी ॲड काढली आहे, खास रक्षाबंधनासाठी. आणि त्याच्यावरून आता प्रचंड टीका गिवा कंपनीवर होताना दिसते आहे. ही टीका जेव्हा सुरू झाली तेव्हा त्याच्यातले आक्षेप कंगना राणावत या भाजपच्या खासदार आहेत आणि त्यांनी घेतले. राणावत या स्वतः आर्टिस्ट आहेत. उत्तम आर्टिस्ट आहेत आणि त्यांनी घेतलेले आक्षेप महत्वाचे आहेत. त्यांनी अर्थातच त्याच्यामध्ये त्या ॲडमध्ये जी अ, वापरली गेलेली जी अभिनेत्री आहे तिचं नाव कृती सनन असं काहीतरी नाव आहे ते. आणि तिच्या एकंदरीतच पेहरावावरती त्यांनी आक्षेप घेतले. ह्या पेहरावावरती आक्षेप घेताना त्यांनी अगदी नमूद केलं, की अशा प्रकारे रक्षाबंधनाच्या दिवशी असा ड्रेस कोणीही घालत नाही. बहीण भावाला जेव्हा राखी बांधते तेव्हा तिचा ड्रेस कसा असतो, हे महत्वाचं असतं. आणि केवळ त्यांनी लक्षात आणून दिलं, की हा ड्रेसच केवळ महत्वाचा असं नाहीये. तर त्याच्यासोबत जेव्हा तुम्ही राखी बांधता त्यावेळेला ओवाळणी असते, ओवाळणीची तयारी असते, ते ताट असतं, त्याच्यामध्ये काय कुंकू असेल, फुलं असतील. भाऊ एक बसलेला असतो, त्याची ओवाळणी करायची. आजूबाजूला नातेवाईक असतात, आई-वडील असतात आणि एक मंगलमय वातावरण घरामध्ये असतं आणि त्याच्यामध्ये ही राखी बांधली जाते, असा हा समारंभ आहे. तुम्ही ज्यावेळेला असं म्हणता, की ह्या निमित्ताने तुम्ही आमची ज्वेलरी विकत घ्या किंवा भावाने ती आपल्या बहिणीला भेट द्यावी, असं जी सूचित आहे त्या ॲडमधून, त्याच्यासाठी तुम्हाला वातावरण निर्मिती करायला पाहिजे. उद्या जर का तुम्ही म्हणाल, की सण दिवाळीचा आहे आणि तुम्ही कुठेतरी स्मशानाच्या बाजूला फटाके उडताना जर का दाखवलेत, तर त्यांनी वातावरण निर्मिती होऊ शकेल का? दिवाळी म्हणजे काय? तर दिवाळी म्हणजे घरासमोर काढलेली रांगोळी आहे. घरामध्ये वेगवेगळे पदार्थ बनलेले आहेत. लोक नटून-थटून साजरे होऊन पुढे आलेले आहेत, सणवार साजरा करण्यासाठी. घरासमोर दिव्यांची माला लावलेली आहे, कंदील लावलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टींनी एक वातावरण निर्मिती तयार होते. आणि ती वातावरण दिसलं, की तुम्हाला वाटतं, की हां, हे दिवाळीचा सण आहे बहुधा. लोक साजरा करतायत आणि मग त्या निमित्ताने ही आम्हाला जाहिरात दाखवली जाते. पण आता तुम्हाला टोचेल, तुम्हाला बोचेल अशाच पद्धतीने जाहिराती दाखवण्याचा चंग या कंपन्यांनी बांधलेला दिसतो. बरं, एक कंपनी जी आहे त्या कंपनीला धडा मिळाल्यानंतर पुढची कंपनी काही धडा शिकेल अशी बिलकुल शक्यता दिसत नाहीये. कारण तनिष्क असेल किंवा फॅब इंडिया असेल ह्या दोघांनाही जाहिराती मागे घ्याव्या लागल्या होत्या. गिवाला सुद्धा जाहिरात मागे घ्यायला लागलेली आहे. मग त्यांना काही कल्पना नाही का, की आपण अशी जाहिरात करतोय त्याच्यावर टीका होणार, गदारोळ होणार. ती जी कृती आहे तिच्यावरती टीका होईल. तिला ट्रोल केलं जाईल. कंपनीला ट्रोल केलं जाईल. हे सगळं असून सुद्धा ही सगळी टीका अंगावर ओढवून घेणारीच जाहिरात करण्याचा हट्टाग्रह काय आहे, हे महत्वाचं आहे आणि मी त्याच्यामध्ये जर मला तो विचार महत्वाचा आला, की जेव्हा एखादा एक आता सेट पॅटर्न आहे, की लोकांना हे नाही आवडत आहे. तुम्हाला ज्या लोकांना हे विकायच्या आहेत वस्तू, त्यांना त्याचं काहीही अप्रिसिएशन नाही किंबहुना दे हॅव एन अबहॉरन्स फॉर इट. त्यांना तिरस्कार आहे, द्वेष आहे याच्याबद्दल. मग तरी असून सुद्धा ते तुमच्या माथी मारायचं काम का केलं जातंय? हा प्रश्न आहे. एक लक्षात घ्या, गिवा ही कंपनी आणि तिची जी ज्वेलरी आहे, ती ज्वेलरी काही समाजामधल्या सर्व स्तरातल्या लोकांना परवडणारी नाहीये बिलकुल. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजेच कुठचीही कंपनी असते तिच्यातर्फे येणारी जी उत्पादनं असतात, ती समाजाचा कुठचा आर्थिक स्तर आपण ॲड्रेस करतोय, हे लक्षात घेऊन ते जे सगळी ज्वेलरी असेल किंवा उत्पादन असेल,
त्याचं डिझायनिंग होतं आणि त्याचं प्राइसिंग होत असतं. राइट? रक्षाबंधन हा सण असा आहे, की हिंदू धर्मामधल्या फार तळागाळापासूनच्या ते सर्वोच्च पातळीवरच्या सर्व समाजामध्ये हा सण जो आहे तो साजरा केला जातोय. तेव्हा ह्या जाहिरातीमधून त्यांनी नेमकं कोणाला ॲड्रेस केलंय महत्वाचं आणि ज्यावेळेला अत्यंत उच्चभ्रू समाजातल्या व्यक्ती ह्या अशा प्रकारे वावरताना दिसतात, तेव्हा त्यांचा आदर्श तुम्ही ठेवा. म्हणून त्यांच्या खालच्या स्तरातल्या लोकांना एक प्रकारे मेसेज दिला जातो, संदेश दिला जात असतो आणि मग तो जो काही संदेश आहे, तो जितकी त्याची व्याप्ती वाढेल तितका हिंदू समाज जो आहे, तो आपल्या पारंपरिक रीती-रिवाजापासून तुटलेला दिसेल तुम्हाला आणि तो जितका तुटलेल, तुमची रूट्स जेवढी कमकुवत होतील, तेवढे तुमच्यावर आघात करणं आणि तुमचं धर्मांतर करणं सोपं जात असतं. आणि म्हणून त्याच्यावरती अशा प्रकारचे आघात केले जातात. हे सगळं माहिती असून सुद्धा ही ॲडव्हर्टाइजमेंट आणि ती टीका अंगावर ओढवून का घेतली? हा माझ्या मनामधला प्रश्न आला. छोटंसं प्रेझेंटेशन दाखवते म्हणजे आपल्याला नेमकं काय झालेलं आहे ते सुद्धा कळेल. बिकॉज दॅट इज अल्सो इम्पोर्टंट अकॉर्डिंग टू मी. तर ही बातमी दिलेली आहे एन-डी-टीव्हीनी. राहुल गांधी वेड्स इंटू कृती सॅनन कंगना रणावत Instagram फाईट. व्हॉट ए वुमन वेअर्स इज हर राइट वगैरे वगैरे. तुम्हाला माहिती आहे राहुल गांधी नेमकं काय प्रतिपादन करत असतात ते. एखाद्या स्त्रीला तिने कुठला ड्रेस घालावा हा तिचा संपूर्ण हक्क आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तिच्यावरती बंधनं घालू नका. स्मॅश द पॅट्रिआर्की. ते जे काय पुण्याची जी इव्हेंट आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही जे पाहिलं त्याच्यामध्ये त्यांना जी एक आवाहन केलं गेलं त्याचंच एक्सटेन्शन म्हणून तुम्ही या गोष्टीकडे हू स्टॉप्ड हर फ्रॉम वेअरिंग एनिथिंग शी वॉन्ट्स? कंगना राणावतनी प्रश्न विचारलेला आहे आणि तेही आपण बघू नंतर. हा राहुल गांधींच्या जेव्हा नाव त्याच्यामध्ये आलं, तेव्हा मला त्याच्यामध्ये प्रवेश करावासा वाटला. कारण आता ही पॉलिटिकल कॉन्ट्रोव्हर्सी झाली. तोपर्यंत एक ॲक्ट्रेस ही दुसऱ्या ॲक्ट्रेसला म्हणजे कंगना राणावत जरी भाजपच्या खासदार असले तरी देखील तिथपर्यंत ते मर्यादित होतं. परंतु त्याच्या समर्थनासाठी जेव्हा लीडर ऑफ ऑपोझिशन राहुल गांधी उभे राहतात, तेव्हा त्याला वेगळे रंग चढायला सुरुवात होते. हे आपल्याला विसरता येत नाही. आता हे जे मी फोटो दाखवलेले आहेत, आय मे बी रॉंग पण मी जो सर्च दिला Google सर्च आणि त्याच्यानंतर त्यांच्या काही इमेजेस दाखवा म्हणून Googleला सांगितलं, तेव्हा Googleने ह्या इमेजेस मला दाखवल्या. ह्याच्यामध्ये तुम्हाला तीच ॲक्ट्रेस दिसते आहे, कृती आणि ह्याच्यातले तिचे ड्रेसेस बघा. हे सगळे जे ड्रेसेस आहेत किंवा तिचा जो अपीअरन्स आहे सगळा, ह्याच्यावर कधी कोणी आक्षेप घेतलेला तुम्ही बघितलाय का? तिला मोकळीक होती पूर्णपणे. ती पूर्णपणे स्वातंत्र्य तिने उपभोगलेलं दिसतंय तुम्हाला. आपल्याला कसा ड्रेस घालायचा आहे हे तिने ठरवलेलं आहे. या कुठल्याही ऑकेजनमध्ये तिच्यावर कोणीही टीका केलेली नाही. कोणी टीका केली नाही. मग टीका कुठे झाली? टीका कुठे झाली? तर ती ह्या ड्रेसवरती टीका झाली. आणि हा ड्रेस जो आहे, तो त्या गिवाचा ड्रेस आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी ती ज्वेलरी तुम्हाला दाखवायची म्हणून तुम्ही काही पण ड्रेसेस घालायला लावाल त्या ॲक्ट्रेसना, याला काही अर्थ नाहीये. हा रक्षाबंधनासाठी बनवलेली जी ॲड आहे, त्याच्यामधला एक शूट आहे. आता तुम्ही बघा, तीच आर्टिस्ट जी आहे, तिने ईद मुबारक केलेला आहे त्या चाहत्यांना आणि तेव्हा तिने आपला कुठला फोटो टाकलेला आहे बघा. तुम्हाला त्याच्यातला डिफरन्स कळेल, राइट? ईद मुबारक एव्हरीवन. विश यू ऑल ए इयर फिल्ड विथ लव्ह, हॅपीनेस, गुड हेल्थ अँड पीस. जर का ईदच्या दिवशी बाईसाहेब डोक्यावरून हिजाब घेतल्यासारखा एक फोटो टाकू शकत असतील, तर मग हिंदू सणाच्या दिवशी हा फोटो का येतो? हा प्रश्न गैर लागू ठरत नाही आणि तो त्यांच्या स्वतःच्या वागणुकीमधून त्यांनी पुढे आणून दिलेला आहे. तो काही आम्ही दिलेला नाहीये. मी ह्याच्या अगोदरचे जे फोटो दाखवले ह्याच्यावरती कोणी आक्षेप घेतला नाही. आक्षेप कुठे घेतला गेला? एका हिंदू सणासाठी हा ड्रेस दाखवला गेला. आक्षेप त्याच्यावरती आहे. म्हणजेच कृती सानंद ज्या आहेत, त्यांनी कोणता ड्रेस घालावा ह्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे, असं जे राहुल गांधी म्हणतात, ते त्यांनी सांगण्याची गरज नाहीये. समाजाने ते ऑलरेडी
आचरणात आणलेलं आहे. त्याच्यावर कोणीही आक्षेप घेतला नव्हता. पण तुम्ही ज्यावेळेला समाजामधल्या एका मोठ्या वर्गाच्या एका सणाच्या निमित्ताने हे ड्रेसेस दाखवतात, तेव्हा त्याच्यावर आक्षेप घेतला गेलेला आहे. प्रसंगाचं औचित्य असतं आणि उद्या तुम्ही म्हणाल, की लोकसभेमध्ये काँग्रेसच्या कोणी महिला खासदार, मला कोणाबद्दलही तसं बोलायचं नाहीये. पण त्यांनी जर का ठरवलं बिकिनी आणि अशीच ब्रेसियर टाइप काहीतरी ड्रेस घालून लोकसभेमध्ये प्रवेश करायचा आणि उभं राहून भाषण द्यायचं, तर ते तुम्हाला चालू शकेल का? ते नाही चालू शकणार. ते नाही चालू शकणार. कारण ते संपूर्ण समाजाच्या समोर आपण काय म्हणून जातो आहोत याचं तुम्ही एक उदाहरण, आदर्श घालून देत असता. आणि तो आदर्श तिथे लोकसभेमध्ये चालू शकत नाही, हे लक्षात घ्या. कंगना राणावत ह्या नटी आहेत. त्यांनी त्यांच्या सिनेमामधले तुम्हाला अनेक अशा प्रकारचे ड्रेसेस घातलेले तुम्ही फोटो मला दाखवू शकाल. पण त्या तसे ड्रेस घालून लोकसभेत जात नाही, हे महत्वाचं आहे. कारण कुठे काय घालावं, समयोचित ड्रेस असणं ही महत्वाची गोष्ट असते. हे आपल्याला बिलकुल विसरून चालत नसतं. आणखी एक उदाहरण देते. अशाच पद्धतीने जर का कोर्टामध्ये आपल्या काळा आणि पांढरा ड्रेस घालायचा असा एक जो रिवाज आहे, त्याच्याऐवजी कोणी अशाच पद्धतीने बिकिनी घालून जर का कोर्टामध्ये गेलं आणि ती महिला वकील जी आहे, तिने सांगितलं की मला आर्ग्युमेंट्स करायचे आहेत आज, असा ड्रेस घालून जर का ती उभी राहिली, तर कोर्ट सुद्धा ते खपवून घेणार आहे का? नाही खपवून घेऊ शकणार. बरोबर का? तर तुम्ही एक ड्रेस कोड तयार केलेला आहे. मग हिंदूंच्या सणाचा जो ड्रेस कोड आहे, तो त्यांनी त्यांच्या परंपरांनी हजारो वर्ष ठरवून ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार ह्या टिनपाटांना नाही, एवढंच आम्ही म्हणतो आहोत. तिला तिचं वेशभूषा करण्याचा अधिकार आहे का नाही? हा प्रश्न इथे गैरलागू आहे आणि तो मिसलीडिंग, दिशाभूल करणारा प्रश्न राहुल गांधी नेहमीच विचारत असतात आणि तो त्यांनी आता विचारलेला आहे. जे सगळेजण ह्या प्रकारच्या वागणुकीला एक प्रकारे चिथावणी देतायत, तुम्हाला ह्याचा अर्थ स्पष्ट आहे, तुम्हाला हिंदू समाजाला आपल्या अंगावर घ्यायचंय. ही जी गिवा कंपनी कुठची आहे, तिचे दागिने विकले गेले नाहीत तरी चालेल, पण आम्ही हे करून दाखवू. ही जी भूमिका आहे, या भूमिकेबद्दल तक्रार आहे. आणि म्हणून अ, जर एक लक्षात मला नेहमी असं वाटतं, की या देशामध्ये जर का धर्म स्वातंत्र्य आहे असं आपण म्हणतो. प्रत्येकाला आपला धर्म पाळण्याचा अधिकार आहे. जसा तो ख्रिश्चनांना आहे, जसा तो मुसलमानांना आहे, तसा तो हिंदूंना असताच कामा नये. हे जे प्रतिपादन आहे, हा जो हट्टाग्रह आहे, त्याच्यावरती आक्षेप आहे. हिंदूंना त्यांच्या पद्धतीने त्यांना त्यांच्या भावना दुखवून तुम्हाला काहीही मिळणार नाहीये. तुम्हाला त्या भावना मुळातच दुखवायच्या आहेत. तुम्हाला त्यांना डिवचायचंय. तुम्हाला त्यांना चिथावणी द्यायची आहे. आणि तुम्हाला जगासमोर सांगायचं आहे, की हिंदू समाज हा बिलकुल प्रगत नाही. तो हजारो वर्षांच्या प्रथा परंपरांमध्ये जखडून पडलेला आहे. आणि एक मृतवत समाज आहे. हा मृतवत धर्म आहे. ही मृतवत परंपरा आहे. हेच जर का तुम्हाला सिद्ध करायचं असेल, तर ते सिद्धही करायची गरज नाही ना. कारण तुमचंच जर का म्हणणं हे सरतेशेवटी मान्य करायचं असेल सगळ्यांना, तर ते चालू ठेवा. ते USCIRF जे कोण आहेत, त्यांच्याकडे हे पण पाठवून द्या. आणि ते त्याची मोठी फाईल बनवतील. त्यांनी आता आमचे मोहनजी गेलेले आहेत अमेरिकेमध्ये, त्याच्यावर आक्षेप घेण्यासाठी म्हणून मोठी मोहीम उघडलेली आहे आणि न्यूयॉर्कचे ते ममदानी कोण आहेत, त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली. नशीब त्यांनी त्या कार्यक्रमावरतीच बंदी घातली नाही. मेयरचे अधिकार काय आहेत न्यूयॉर्कच्या मध्ये मला माहिती नाही. पण अशा प्रकारची जी ह्या कॅम्पेन्स चालवल्या जातात, त्याच्यावरती शेफाली वैद्यांनी खूप मोठं काम केलं या दृष्टीने आणि हिंदूंना त्यांचं धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य असायलाच पाहिजे या देशामध्ये आणि ते जो कोणी नाकारणार असेल, त्याला धूळ चारण्याचं काम हिंदूंनी इथून पुढे करायला पाहिजे. मला गंमत वाटते एका प्रकारे, मला सांगा तुम्ही, म्हणजे ह्यांच्या त्यांना ॲडव्हाइस कोण देतं मला माहिती नाही. एका बाजूला तुम्ही ते ची कॉन्ट्रोव्हर्सी तयार करता. दुसऱ्या बाजूला तुम्ही आरक्षण हवं म्हणून सांगता. संविधान बचाव, संविधान बचाव सांगता. तिसऱ्या बाजूला हेच लोक फूस देऊन आरक्षण काढून टाका म्हणून एक गट उभा करतात, जेणेकरून हिंदू धर्मामध्ये फूट पडू शकेल. आतापर्यंत जाती-जातीवरून भांडणं लावण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये
आपल्याला अपयश येतंय म्हटल्यानंतर हा तुमचा आरक्षणाचा मुद्दा समोर आणलेला आहे. बरोबर? हे करत असताना तुम्ही सगळे हिंदू एकत्र येतील अशा पद्धतीचे मुद्दे घेतातच कसे? म्हणजे ही राजकीय दिवाळखोरी नाहीये का विचारसरणीची? असं चांगली गोष्ट आहे. शत्रू ज्यावेळेला चुका करतो तेव्हा त्याचं स्वागत करायला पाहिजे. अर्थात ही गोष्ट जी आहे ह्या बाबतीमध्ये कंगना राणावत सोबत आपण उभं राहण्याची गरज आहे. आणि त्यांनी हा अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. गिवानी स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे, की आम्हाला भारतीय संस्कृतीबद्दल, परंपरांबद्दल आणि सणांबद्दल अत्यंत आदर आहे आणि आम्ही जर का कोणाला काही दुखावलं असेल, तर ते त्याच्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत, परंतु ते आम्ही हेतुपुरस्सररित्या दुखावलेलं नाही. हे जे त्यांचं स्टेटमेंट आहे तुमच्या समोर मुद्दाम मांडते त्यामुळे सो दॅट कंपनीला असंही वाटता कामा नये, की आमचं पण तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही अशा जाहिराती करता आणि ह्याच्या अगोदरचे जे प्रेसिडेंट आहेत, फॅब इंडिया असेल, तनिष्क असेल किंवा इतर काही कंपन्या, ह्यांना जे काही भोगावं लागलं, ते आपल्या नशिबी येणार नाही एवढी काळजी या जीवाला घेता आली नाही. ह्याचं मला आश्चर्य वाटतं आणि कुठे ना कुठेतरी हा कॉर्पोरेट जिहाद जो आहे, हा कॉर्पोरेट जिहाद हा किती मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या सोसायटीमध्ये थैमान घालतो आहे, ह्या विचाराने मी स्तब्ध होते आणि मी अत्यंत व्यथित होते. त्याचा सामना करणं हे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या हातामध्ये आहे आणि जो आपल्या हातात असलेला जो छोटासा अधिकार आहे ना, तो वापरून ह्यांना जमिनीवर उतरवण्याची गरज आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल, तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य चालू ठेवा. नमस्कार.